गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचदशी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्व साधकांचे स्वागत करतो. मागच्या उद्घाटनाच्या सत्रालाच आपण पाहिलं की पंचदशी ग्रंथाचं स्वरूप काय आहे. एकूण 15 प्रकरणं या ग्रंथामध्ये असून यामध्ये विवेक, दीप आणि आनंद असे प्रत्येकी 5-5 प्रकरणं आहेत. प्रत्यक्ष विवेक प्रकरणातील पहिलं तत्वविवेक प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी ग्रंथ प्रवेश असा काही भाग जाणीवपूर्वक परमपूज्य डॉक्टर काकांनी या ग्रंथामध्ये दिलेला आहे. यावर सविस्तरपणे आणि स्वतंत्रपणे चिंतन व्हावं यासाठी आपलं या वर्गाचं सत्र क्रमांक 2 आणि प्रत्यक्ष अभ्यासाचं सत्र क्रमांक 1 हे आपण ग्रंथ प्रवेश या विषयावर विशेषत्वाने घेणार आहोत. आपले आचार्य गुरुवर्य आदरणीय समर्थ भक्त उदयदादा घायाळ यांचा थोडक्यात परिचय उद्घाटनाच्या सत्राला झालेलाच आहे, पण त्यानंतरही बरेच साधक या समूहामध्ये जॉईन झालेले असल्यामुळे मी आदितीताईंना विनंती करतो की त्यांनी प्रथम उदयदादांचा परिचय करून द्यावा. आदितीताई. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय श्रीयुत उदय कुमार घायाळ यांचा परिचय करून देत आहे. लौकिक परिचयापेक्षा त्यांची परमार्थिक क्षेत्रातील वाटचाल व अनुभव याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. डिसेंबर 1993 मध्ये परमपूज्य डॉक्टर काका यांचे सज्जनगडावरील श्रीराम जयराम जय जय राम मंत्रावरील प्रवचन उदयदादांनी प्रथम ऐकले. आपण आजपर्यंत चुकीच्या पद्धतीने जगत आलो आणि यापुढील जीवनात बदल करण्याची गरज आहे हे तेव्हा त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी परमार्थाचा अभ्यास सुरू केला. पुढे मे 1995 मध्ये निर्जला एकादशीच्या दिवशी उदयदादांनी आपल्या पत्नीसह परमपूज्य डॉक्टर काकांचा अनुग्रह घेतला व त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाले. श्रवण आणि लिखाण असा दररोज नियमित 4 तासांचा अभ्यास सुरू झाला. डॉक्टर काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विविध ग्रंथांचा व दशोपनिषदे यांचा अभ्यास करता करता निष्काम कर्मोपासनेचे महत्व दादांना पटले. अंतःकरण वृत्ती शांत व शुद्ध होत गेली. नको असलेले विचार बाजूला करणे व बिघडलेल्या वृत्तीला स्थिर करणे दादांना जमू लागले. श्री गुरु कृपेने अभ्यास स्पेसिफिक होत गेला व अभ्यासाचे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कळू लागले. शांत वृत्ती किती काळ टिकते ह्याचे आत्मपरीक्षण करण्याची सवय दादांना लागली व अॅनालिटिकल दृष्टिकोन त्यांचा विकसित झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या घरी दासबोध अभ्यास मंडळ सुरू केले.
त्यानिमित्ताने दासबोध व पंचदशी यांसारखे अनेक ग्रंथ त्यांनी इतरांना सांगितले. त्याचबरोबर श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे काही ग्रंथांचे अर्थ पाहण्यापासून ते छपाई होण्यापर्यंतचे काम उदयदादांनी केले. पहिला ग्रंथ जो आहे ज्याचं त्यांनी अर्थ पाहिला आणि छपाई होण्यापर्यंतचं काम केलं, त्यातला पहिला ग्रंथ आहे मोठा दासबोध प्रसाद प्रकाशनचा. दुसरा ग्रंथ आहे समर्थांची प्रासादिक वाणी प्रसाद प्रकाशन द्वारा प्रकाशित झालेलं. तिसरं आहे द्वितीयेचा दासबोध केळकरां यांच्या बरोबर दासबोधाचा प्रसार आणि प्रचार दादांनी केला. अनेक वर्ष पत्रद्वारा दासबोध अभ्यासक्रमाचे समीक्षक म्हणून दादांनी काम केलेले आहे. आळंदीचे श्री साखरे महाराज यांच्या चरणी बसून विचारसागर ग्रंथाचा पाठवर्ग पद्धतीने अभ्यास सुरू करण्याची सुवर्ण संधी त्यांना मिळाली. साखरे महाराजांच्या काटेकोर शिस्तबद्ध अभ्यास पद्धतीतून आणि वागण्या बोलण्यातून उदयदादांना खूप काही शिकायला मिळाले आणि त्यांचा शास्त्रविचार पक्का होत गेला. 2018 मध्ये यवतमाळ येथे दादांना प्रथमच चांगदेव 65 ग्रंथावर प्रवचन सेवा देण्याचा योग आला. या यशस्वी प्रयोगानंतर श्री गुरूंच्या आज्ञेनुसार आत्माराम, विचारसागर रहस्य, अपरोक्षानुभूती, ज्ञानेश्वरी, पंचदशी, दासबोध, ईशावास्य उपनिषद, केनोपनिषद, दृश्य विवेक, 21 समासी इत्यादी ग्रंथांवर उदयदादांनी प्रवचने केलेली आहेत. मुरगुड येथील शिवगड आध्यात्मिक ट्रस्ट येथे त्यांनी विचारसागर व चांगदेव 65 या ग्रंथांवर शिबिरे घेतलेली आहेत. सध्या ते पंचदशी सारांश पद्धतीने, विचारसागर पाठवर्ग पद्धतीने, हरिपाठ आणि भगवद्गीता यावर प्रवचन करत आहेत. ज्ञानविचारा इतकेच नामस्मरण देखील महत्वाचे आहे आणि मोक्षाप्रत जाण्यासाठी उपयुक्त आहे, हे त्यांनी हरिपाठाचे विवरण करताना सांगितले. पाठवर्ग अभ्यास पद्धतीतून ते बेसिक कन्सेप्ट एकदम क्लिअर करतात. केवळ शाब्दिक अभ्यास न करता साधनेचा विचार अधिक केला जातो. त्यामुळे साधकाने सातत्याने चिंतन आणि त्यावर लिखाण केले असता साधनेचा विचार आत ठसण्यास मदत होते, असं दादांचे विचार आहेत. त्याच बरोबरीने दैनंदिन जीवनात त्याचे ऍप्लिकेशन सहज होत जाते. दादांच्या प्रवचनांचे वैशिष्ट्य असे आहे की श्रोत्यांना शंका विचारण्यास दादा प्रवृत्त करतात आणि त्या शंकांची उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. श्रोते आणि त्यांच्यात 2 वे इंटरॅक्शन असते. ब्रह्मीभूत केवलानंद सरस्वती यांच्या अद्वैत सिद्ध आविष्कार या ग्रंथासाठी डॉक्टर काकांच्या प्रस्तावनेच्या संकलनापासून ते छपाईपर्यंतच्या कामात देखील उदयदादांचा सहभाग होता. या ग्रंथाचा विस्तृत अभ्यास सध्या ते आपल्या 4-5 शिष्यांसोबत करत आहेत. त्यामुळे जीव ब्रह्मैक्य अधिक सूक्ष्मपणे कळण्यास आणि अंगी बाणण्यास मदत होते. परमपूज्य डॉक्टर काकांनी डिसेंबर 2021 मध्ये त्यांना श्री गुरु पदावर नियुक्त केले. आवाज येत नाहीये. हॅलो, आता येतोय का? येतोय आवाज. येतोय व्यवस्थित. परमपूज्य डॉक्टर काकांनी डिसेंबर 2021 मध्ये त्यांना श्री गुरु पदावर नियुक्त केले आणि अनुग्रह देण्याचे अधिकार दिले. आदरणीय उदयदादांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन होऊन पुढचे सूत्र आयोजकांकडे देते. धन्यवाद. धन्यवाद आदितीताई. ग्रंथ प्रवेश हा या ग्रंथातील की जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म ह्या 4 संकल्पना नीट समजून घेतल्याशिवाय खऱ्या अर्थाने पारमार्थिक प्रवास सुरूच होत नाही. या 4ही संकल्पनांचा सविस्तर विचार आणि मोक्षाचं स्वरूप काय अशा अनेक महत्वपूर्ण घटकांचा चिंतन आजच्या सत्रामध्ये आपण करणार आहोत. अधिक वेळ न घेता मी आदरणीय उदयदादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. हॅलो, आवाज येतोय माझा ऐकू? हो, येतोय. येतोय ना? ओके. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत्.
श्री गुरु काका, नंतर लिंकवर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना मी साष्टांग दंडवत करतो आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करतो. फार काही मी नमनाला घडाभर तेल वाया घालवत नाही, कारण 45 मिनिटात हे 29 तपशील मला सांगायचे आणि ते 29 तपशील होणं हे मोठं अशक्य काम आहे. पण आपण एका हद्दीपर्यंत काही भागांचा अभ्यास करूया आणि उरलेला जो विचार आहे त्याचा होमवर्कला विचार करूया, अशी एक भूमिका मांडतो आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करतो. सुरुवातीचा विषय जो आहे ना, तो ग्रंथ प्रवेश असा आहे. ज्यावेळी शास्त्राभ्यास करण्याची वेळ येते त्यावेळी त्या शास्त्राभ्यासामध्ये एके ठिकाणी असं लिहिलंय की आपला अभ्यास अनुबंधामध्ये झाला पाहिजे, आणि अनुशब्दाचा अर्थ पाठीमागे जाणे आणि बंध शब्दाचा अर्थ बंदिस्थित. एका बंदिस्थित मी जर का अभ्यास केला तर माझा अभ्यास अत्यंत सुसंगत आणि सुनियोजित पद्धतीने पुढे जाण्याची एक व्यवस्था असते. अन्यथा माझा अभ्यास हा अस्ताव्यस्त ठरण्याची एक विचारधारा आपल्या पुढे तयार होते. या दृष्टीने माझ्या श्री गुरूंनी काय केलं की हे 4 विचार आपल्या पुढे आणले की ग्रंथामध्ये ब्रह्म, ईश्वर, जीव आणि जगत हे 4 पॅरामीटर आपल्या पुढे ठेवले आणि या 4 पॅरामीटरच्या संबंधाने आपल्याला अभ्यास करण्याची त्यांनी एक भूमिका आपल्या पुढे ग्रंथ प्रवेशाच्या निमित्ताने मांडली. अनुबंधाची व्याख्या जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध असं म्हणतात. आता शास्त्र ग्रंथामध्ये 4 अनुबंध सांगितले, ते विषय, अधिकारी, प्रयोजन, संबंध. इथे 29 सांगितले, पण एकूण काय आहे इथे आपल्याला विस्तारित पद्धतीने हे 4ांचं जे काय विस्तारीकरण आहे ते आपल्या पुढे आलेलं आहे. आणि ते आपल्या पुढे आल्यानंतर त्या 29 तपशिलांना जर का मी माझ्या अंतःकरणात साठवून ठेवलं तर माझा पुढील जो अभ्यास आहे, विवेकाचा असेल किंवा दीपाचा असेल किंवा आनंदाचा असेल, या इथपर्यंतचा जो अभ्यास आहे तो मला या तपशिलांच्या साह्याने, या तपशिलांच्या निमित्ताने मी त्याला अत्यंत नियोजित, म्हणजे अत्यंत काय म्हणूया काटेकोर पद्धतीने त्याची विचारधारा आपल्या अंतःकरणात साठवून ठेवू शकतो आणि त्याप्रमाणे मी माझं जीवन जगण्याचा एक प्रयत्न करू शकतो. जीवाला जगात जगावंच लागतं. मुख्य मुद्दा काय आहे, जगामध्ये या जगणं हे जीवाला करणीयच आहे. आणि होतं काय की मी असं म्हणतो की या जगाने मला अडकवलंय, अशी एक भूमिका मांडतो. लक्ष्मी रोडवर मी गेलो, कापडाचं दुकान पाहिलं आणि मला ते कापड घ्यावं असं वाटलं. घरात 40 शर्ट आहेत माझ्या, पण तो 41वा शर्ट घेण्याचा मोह मला झाला आणि मग मी सांगितलं की मला त्या रंगाला मी मोहित झालो, सगळं काही मोहित झालो. आणि माझी भूमिका काय होती तिथं की त्या शर्टाच्या कापडाने मला मोहित केलं. वास्तविक जग मला मोहित करत नाही, जगामध्ये माझी अंतःकरण वृत्ती जाऊन बसते आणि ती अंतःकरण वृत्ती मोहित होते आणि ती माझ्या सुखदुःखाला कारण असते. हा खरा अभ्यासाचा विषय आहे. जेव्हा आपल्याला लक्षात येतं की माझीच अंतःकरण वृत्ती जर का त्या सुखदुःखाला कारण असेल तर तीच माझी अंतःकरण वृत्ती त्या सुखदुःखातनं सोडवण्याला सुद्धा कारण आहे, असा सुद्धा एक विचार आपल्याला करता येतो. आणि त्या दृष्टीने आपल्याला जगाचा विचार करायचा आहे की जग जड अचेतन आहे, त्याच्या बाजूनी कोणतीच प्रतिक्रिया नाही. सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना त्या माझ्या बाजूनी आहे. आता ज्यावेळी ईश्वराचा विचार करायची वेळ येते त्यावेळी ईश्वराने काय केलेलं आहे, हे जग प्रसवण्याचं म्हणजे जगाला निर्माण करण्याचं एक कार्य केलेलं आहे. आणि आपापल्या भोगांची, म्हणजे आपल्यासारख्या जीवासदृश लोकांच्या भोगांची तिथे एक व्यवस्था लावून दिलेली आहे. आणि त्या व्यवस्थेप्रमाणे जर का जीवन जगलं म्हणजे पुन्हा विधिते पाळीत निषेधा ते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे, अशा पद्धतीने जीवाने जीवन जगलं तर तो अधिष्ठान निरुपाधिक ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. म्हणजे तेच त्याचं खरं स्वरूप आहे हे त्याला कळून घेण्याची एक व्यवस्था तयार करता येते. आणि त्या दृष्टीने हा जो ग्रंथ प्रवेश आहे हा जरी विस्तारित असला तरी सुद्धा आपल्याला कळून घेण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग आहे. एवढी भूमिका मी एक प्रस्तावनेच्या या ग्रंथ प्रवेशाच्या निमित्ताने मांडतो. मोक्षासाठी शास्त्राचा विचार हा अत्यंत करणीय आहे. शास्त्रामध्ये त्याचा बारीक सारीक तपशीलवार विचार सांगितलेला असतो आणि मग ज्ञानेश्वरी, दासबोध ग्रंथांमध्ये त्याचा
वागण्याचा विचार सांगितलेला असतो. पंचदशीमध्ये दोन्ही विचार आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ऑल इन वन असा ग्रंथ अभ्यासाला मिळालेला आहे. आता इथे तपशिलामध्ये मग मात्र जग न घेता हे 3 विभाग घेतलेले, जीव, ईश्वर आणि ब्रह्म. त्यातला जीव जो आहे ना, त्याला मोक्षरूप व्हायचंय, म्हणजे मला मोक्षरूप व्हायचंय. ईश्वर हा मुक्तच आहे. मुख्य मुद्दा काय आहे की माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो तपशिलात येणारे विषय, पण तो मुक्तच आहे. आणि ब्रह्म मात्र कसं आहे, ते अधिष्ठान आहे या दोघांचं, कारण त्या सापेक्षतेने विचार केला गेलेला आहे. म्हणून जीव, जगत, ईश्वर या सर्वांचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे. इथपर्यंतचा जो विचार आहे तो आपल्याला करणीय आहे. म्हणून ही जी काय तपशिलाची सापेक्षता आहे किंवा तपशिलाची जी तुलना आहे ती आपल्याला करावी लागणार आहे. आणि त्या तुलनेमध्ये ते निरुपाधिक ब्रह्म मी आहे असा सतत मला विचार करायचा. त्यातली पहिली जी काय विचारधारा आहे क्रमांक 1 ची, ती सापेक्षतेमध्ये आहे. आणि त्यामध्ये जीवाच्या बाजूनी जेव्हा विचार करायची वेळ येते तर जीव कितीचा आहे, मोठा, अशी जेव्हा भूमिका मांडायची वेळ येते त्यावेळी त्या देहात जीवाचं अस्तित्व ते देह सापेक्ष आहे असं सांगितलं जातं. किती अस्तित्व आहे बाबा माझं, तर मग ते 3.5 हातापुरतं अस्तित्व आहे अशी एक भूमिका मांडली जाते. पण ती जी भूमिका आहे ना, ती त्या शरीरादी गृहीत धरून बोललेली भूमिका आहे. म्हणजे माझं जे स्थूल शरीर आहे त्याला गृहीत धरून बोललेली व्यवस्था आहे. आणि मग त्यावेळी ईश्वराचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा त्याचं जे सापेक्षता आहे ती जगत सापेक्षता आहे. म्हणजे तो सर्व जगतामध्ये काय आहे, भरलेला आहे. कारण एक भूमिका मांडली गेलेली आहे की त्याने जग निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो जगत सापेक्षतेमध्ये म्हणजे जगतामध्ये तो प्रत्येक अणुरेणूक भरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्याचं अस्तित्व आहे. आणि त्याचं अस्तित्व असल्यामुळे तो काय आहे, तो शरण्य आहे, ही एक भूमिका आपल्याला तयार होते. म्हणजे देह सापेक्ष असलेल्या 3.5 हाताच्या जीवानी ईश्वराची पुन्हा वेळ येणारे इथे सगळे एकमेकांमध्ये विचार मांडले गेलेले, त्या ईश्वराची उपासना करावी. आणि उपासना करून निरपेक्ष स्वरूपाशी म्हणजेच त्या ब्रह्माचा जो विचार मांडलाय तो निरपेक्ष विचार आहे. कारण ब्रह्म कसं आहे, एकमेव अद्वितीय आहे. आणि ते एकमेव अद्वितीय, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित ही शास्त्र भाषा पुढे कधीतरी एक्सप्लेन होईल. पण असं स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित असलेलं ब्रह्म कसं आहे, निरपेक्ष आहे. कारण मुख्य मुद्दा काय आहे, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही. म्हणजेच ते कसं आहे, बोलायची वेळ आली तर देहातीत आहे, 3 देहांच्या पलीकडे तो पुन्हा सापेक्षतेचा विचार आपल्या पुढे येईल. म्हणून इथे ही देह सापेक्ष भूमिका जी माझ्याबद्दल बोलली गेलेली आहे ती साधन करण्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे. की मला मनुष्याचा देह मिळालेला आहे, मग आता मला मनुष्याचा देह मिळालेला असेल तर ईश्वराच्या आज्ञा मी पाळून मी निरुपाधिक ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हायचंय अशी एक भूमिका आपल्याला तयार करता येते. मग त्यातूनच पुन्हा दुसरा त्याच्या पुढचा जो विभाग आहे तो बंधनाचा आहे. मग हा जीव जो आहे तो कसा आहे, तर तो बंधनात सापडलेला. वास्तवात जीवाचा जन्मच अज्ञानातनं आहे. आणि अज्ञानातनं असल्यामुळे तो कसा आहे, बंधनात आहे. त्याला अनेक बंधन आहेत. आता विधियुक्त बंधन आहे असंही म्हणूया, निषेधयुक्त वागायचं नाही असं सुद्धा त्याच्यावर बंधन आहे. पण का बंधन आहे त्याचे विचार पुढे येतील. पण आता मूळ मुद्दा काय आहे, तो बंधनात असलेला आहे. पण त्याची सुरुवात म्हणजे त्याचा जो विचार आहे ना तो बंधनातनं सुटण्याचा आहे. सतत त्याला सुख पाहिजे आणि सतत सुख पाहिजे या शब्दाचा अर्थच त्याला आत्मसुख पाहिजे. आणि आत्मसुख हेच बंधनातनं सोडवणारं खरं एक शेवटचं काय म्हणूया एक पर्याय आहे. ही भूमिका आपल्या पुढे तयार करावी लागते. म्हणून हा जो जीव आहे तो बंधनात सापडलेला आहे. मग बंधनात सापडल्यामुळे तो काय म्हणतो, मी करताय, मी भोगताय, मी असा आहे, मी तसा आहे. वास्तवात आत्मरूप जीव मी, मला काहीच बंधन नाही. समर्थ म्हणतात बंधन काही आत्मयाला मानूची नाहीये. पण असं असताना मी बंधनात सापडलेलो असेल तर ते बंधन कल्पित आहे. मग त्या बंधनातनं सुटण्याचा मी सतत प्रयत्न करणं हाच माझ्या अभ्यासाचा विषय आहे. मग ईश्वर कसा आहे, माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो नित्य मुक्त आहे. म्हणजेच याचा अर्थ त्याला सुखदुःखाचा लाभ नाहीये. तो केवळ आपल्याकडे पाहतो. म्हणजे आपल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची एक योजना केली गेलेली आहे. पण आत्मस्वरूप कसं आहे, तर बंध मोक्षातीत आहे. म्हणजे पुन्हा बोललं काय की मला कसं व्हायचंय, तर बंधनात आहे म्हणून मला मोक्षरूप व्हायचंय.
पण अरे मोक्ष सुद्धा बंधन आहे हे मला कळालं पाहिजे. विचारसागरमध्ये एक भूमिका मांडलेली आहे की मला मोक्ष स्वरूपाशी एकरूप व्हायचंय. मग तो मोक्ष कसा आहे? तर सुख दुःख बंध रहित मोक्ष. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे? सुखाचंही बंधन आहे, दुःखाचंही बंधन आहे. कारण सुखाचं बंधन आहे या शब्दाचाच अर्थ काय? होणाऱ्या सुखाचं बंधन. म्हणजे विषयाच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत होऊन मला काही एक सुख मिळतं, ते होणारं सुख असतं आणि ते काही काळाने निघून जातं. म्हणून ते सुख सुद्धा कसं आहे? निघून जातं. मग पुन्हा दुःख कसं आहे? ते मला नकोच आहे. म्हणून मग मोक्षाचं स्वरूप कसं आहे? तर ते बंधनातही नाही आणि पुन्हा ते आत्मस्वरूप मोक्षाचाही विषय नाही. असं बंध मोक्षातीत जे सुखरूपता जी आहे ती मला कळली पाहिजे. म्हणून सुख दुःख संबंध रहित आत्मसुख म्हणजेच ब्रह्मसुख हे मला प्राप्त झालं पाहिजे. हा खरा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. आणि तसं होणं म्हणजेच त्या सहजतेमध्ये येणं, आनंद रूपतेच्या तो आनंद प्रकरणामध्ये येणारा विषय आहे, तो आपल्याला त्यावेळी कळेल. आता तिसरा जो विचार आहे तो ज्ञानाचा विचार आहे. मग आता ज्यावेळी तो बंधनात आहे त्यावेळी त्याच्यावर सहजच त्या जीवाच्या बाबतीत बोलणं येतं की तो अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ या शब्दाचा अर्थ जीवाला काही गोष्टींची माहिती असू शकते. म्हणजे अगदी डॉक्टरांचं उदाहरण घेतलं तरी सुद्धा उजव्या कानाचा स्पेशालिस्ट वेगळा असतो आणि डाव्या कानाचा स्पेशालिस्ट वेगळा असतो. म्हणजे इथे काय आहे? हा जो जीव आहे ना, हा परिपूर्ण नाहीये. कुठल्या दृष्टीने परिपूर्ण नाहीये? तर ज्यावेळी त्याला होणाऱ्या ज्ञानाची भूमिका मांडायची वेळ येते त्यावेळी तो अल्पज्ञच ठरतो. म्हणजे एखादा खूप मोठा त्या स्पेस एरोनॉटस कंपनीमध्ये तो मोठा अधिकारी असतो, त्याला सगळं काही माहिती असतं, पण त्याला डॉक्टरकी विषयी काही माहिती नसतं. पण ईश्वर नावाची जी गोष्ट आहे ना, तो सर्वज्ञ आहे. म्हणजे या शब्दाचा अर्थ अल्पज्ञ असल्यामुळे तो जीव काय म्हणतो माहितीये का? की मी जे काय करतोय ना ते दुसऱ्याला कळणार नाही, हे तो म्हणतो. आणि मग मनात तो दुसऱ्याचा द्वेष मोह मत्सर करतो. अशा पद्धतीने तो जीवन जगतो की त्याला वाटतं की कोणी पाहतच नाहीये मला. पण मला पाहणारा एक जण असतो, तो सर्वज्ञ ईश्वर असतो. म्हणून निदान ईश्वराला भिवून तरी मी सत्कर्म करावी अशी पण भूमिका काही ठिकाणी मांडली गेलेली आहे. म्हणून आपण काय करायचंय? त्या सर्वज्ञ ईश्वराला घाबरावं. ऍटलिस्ट घाबरून चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा. आणि एक दिवस चांगलं वागण्याची इतकी सवय लागते की मी ईश्वराला न घाबरताही सद्वर्तन करू शकतो. ही भूमिका आपल्या पुढे करता येते. आणि ब्रह्म कसं आहे? ज्ञानरूप आहे. म्हणजे ज्ञान हेच ज्याचं स्वरूप आहे त्याला काय म्हणतात? त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे त्याच्या ठिकाणी दुसरं काहीही अस्तित्वात नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी अल्पज्ञता नाही, सर्वज्ञता नाही. त्याच्याही परे असलेलं जे तत्व आहे ते ज्ञानरूप तत्व आहे. आणि ते ज्ञानरूप तत्व मी आहे असं सतत मला अनुभव घ्यायचा आहे. अभ्यास करताना त्या अल्पज्ञ जीवाला सर्वज्ञ ईश्वर होता येणार नाही, पण ज्ञानरूप ब्रह्म मात्र त्याला निश्चित होता येईल. हा विचार आपल्याला करता येण्याची भूमिका लक्षात येते. पुढे आता जो पाचवा जो विचार आहे तो उपाधीच्या निमित्ताने मांडलेला आहे की त्या जीवाची उपाधी माया अविद्या आहे, ईश्वराची उपाधी माया आहे आणि ब्रह्म निरुपाधिक आहे. अशा पद्धतीने आणि हे तीनही गोष्टींचे विचार आपल्याला करायचे. मग उपाधी शब्दाचा अर्थ काय? अशी भूमिका जेव्हा मांडायची वेळ आली त्यावेळी आपले आजे गुरु श्री शंकर महाराज खंदारकर त्यांनी अमृतानुभवामध्ये फार सुंदर उपाधीची व्याख्या मांडली की उपहितापासून जी भिन्न असते. आता उदाहरणार्थ त्या घरावर बसलेला कावळा. आता मी काय झालो, मुरगुडला श्री गुरूंचं घर शोधायला निघालो आणि मग एकांना विचारलं, अहो माझ्या डॉक्टर श्री गुरु देशमुख सरांचं घर कुठे आहे? मग ते म्हणाले की तो त्या घरावर बसलेला कावळा आहे ना, ते घर त्यांचं. बस असं त्यांनी मला लांबनं दाखवलं. म्हणजे हे काय झालं, तो कावळा जो आहे ना त्या घरापेक्षा वेगळा आहे आणि ते घर काय आहे ते उपहित आहे आणि कावळा जे काय आहे तो त्या घराची उपाधी आहे. अशा पद्धतीने मग इतरांपासून व्यावृत्त करते. मग इतर घरांपासून काय केलेलं आहे? ते कावळ्या बसलेल्या घराला वेगळं केलेलं आहे. ही उपाधी काय करते? म्हणजे तो बसलेला कावळा, उपाधी रूप कावळा काय करतो? तो त्या इतर घरांपासून त्या म्हणूया डॉक्टरांच्या घराला म्हणजे माझ्या श्री गुरूंच्या घराला तो वेगळा करतो आणि मग जवळ राहून दुसऱ्यावर स्वतःच्या धर्माचा आरोप करतो. कारण तो कुठे आहे? तो त्या डॉक्टर देशमुख म्हणजे माझ्या श्री गुरूंच्या घराच्या
वरती छपरावर तो बसलेला आहे. म्हणजे आपल्या धर्माचा आरोप करतं असं साधन, ते त्याला काय म्हणायचं? त्याला उपाधी असं म्हणायचं. मग आता झालं, मग उपाधी काय झाली? जीवाची. आता इथे जीवाची उपाधी अविद्या, आणि अविद्या शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाचं अज्ञान. उपाधी अनेक आहेत. एक आत्मा सोडला ना तर या सर्व उपाध्या कोणाच्या आहेत अशी भूमिका मांडायची वेळ येते, त्यावेळी अध्यारोपात या सर्व आत्मस्वरूपाच्याच उपाधी आहे. मग शरीर हे काय आहे? माझं शरीर सुद्धा उपाधी आहे, माझं मन सुद्धा उपाधी आहे. ज्या अर्थी निवृत्त होतं त्या अर्थी ती उपाधी असली पाहिजे. हे भूमिका लक्षात आल्या पाहिजे. कारण शरीर आणि आत्मा, आत्मा चेतन आहे आणि शरीर जड अचेतन आहे. मग दोघांचा संयोग संबंध किंवा कुठला संबंध प्रस्थापित होण्याची कुठे व्यवस्था आहे? कुठलाच संबंध प्रस्थापित होण्याची खरं तर व्यवस्था नाही. मग व्यवस्था नाही म्हणून काय करायचं? मी बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालायचे नाही. मी स्वतःला जेव्हा बुद्धिमान समजतो तेव्हा मी बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घातलेले असतात. पण बुद्धी ही काय आहे? आत्मस्वरूपाची उपाधी आहे. मग काय करायचं? बुद्धीला आत्मस्वरूपापासून वेगळं करायचं. मग काय करायचं? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. अशा पद्धतीने मी हळूहळू जर का अभ्यास करायला लागलो तर बुद्धी हे आत्म्याचं विशेषण ठरता कामा नये. ज्यावेळी मी माझ्या बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो त्यावेळी मात्र ते विशेषण ठरतं. आणि विशेषण शब्दाचा अर्थ काय आहे? ते विशेष्याला सोडून राहत नाही. उदाहरणार्थ निळे पेन, निळं पेन हे त्या पेन हे त्या निळ्या रंगाला सोडून राहत नाही. पण आत्मा आणि बुद्धी हे दोघं वेगळे असल्यामुळे काय आहे? त्याला पुन्हा ती बुद्धी ही अविद्या रूपाने आपल्या पुढे येते आणि मग काय होते? तीच बुद्धी म्हणते मला माझं स्वरूप कळत नाही. मग हे कशामुळे? तर मग या जीवाला अविद्या नावाची उपाधी लागलेली आहे. ती वास्तवातली नाहीये, ती कल्पितातली आहे. कल्पितात अविद्येची एक भूमिका त्याच्या पुढे आलेली आहे. मग तीच कल्पित बंधन, कल्पित अल्पज्ञता ही सगळी कल्पित रूपाने मांडली गेलेली भाषा आहे. मग कल्पित अविद्या ही त्याची काय आहे? उपाधी आहे. तशीच कल्पित माया ही त्या ईश्वराची उपाधी आहे. पण माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे त्या ईश्वराला माया त्रास देत नाही. पण आत्मस्वरूपाचं अज्ञान मला सुखदुःख रूपाने त्रास देतं आणि मला सुख म्हणजे बोलायची वेळ जेव्हा येते तेव्हा मला कायम सुख पाहिजे असतं. ज्ञानदेव सुद्धा असंच म्हणतात, सुखा लागे जीवा करीसी तळमळ. म्हणजे याचा अर्थ मला कायमचं सुख पाहिजे, पण काय झालं? अज्ञानामुळे मी ते सुख विषयात शोधतो. आता त्या अविद्येमुळे मी ते सुख त्या विषयात शोधतो. आता तू ते विषयात शोधणं सुख थांबव. आता तू त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख शोधण्याचा प्रयत्न कर. ही भूमिका आपल्याला संत मंडळी समजावून सांगतात. आणि माया त्या ईश्वराला त्रास देत नाही, कारण माया त्याच्या स्वाधीन आहे म्हणून. मग पुढे ब्रह्म कसं आहे? निरुपाधिक आहे. त्या सर्व संतांनी असं म्हटलंय की तुम्ही उपाधी वेगळे सदा निर्विकार. विठ्ठलाला म्हणलंय त्या सगुण विठ्ठल जर निर्विकार आहे तर शुद्ध ब्रह्म निर्विकारच आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी काही उपाधीच नाही, एकही उपाधी नाहीये. उपाधी केव्हा लागते? जेव्हा सावयव साकार पदार्थ आपल्या पुढे येतो तेव्हा त्याला त्याची उपाधी लावता येते. घरावर कावळा बसलेला आहे ही भूमिका आहे. आपल्याला जे जे काही भासतं ना त्याची त्याची उपाधी शोधता येते. ही भूमिका आपल्या लक्षात आली तर ब्रह्मस्वरूप कसं आहे? एकमेव अद्वितीय आहे आणि ते माझं स्वरूप आहे आणि त्याचंच सगळीकडे अस्तित्व आहे असा जर विचार झाला तर ब्रह्माला एकही उपाधी नाही, म्हणून ते कसं आहे? उपाधी वेगळं आहे. एवढा विचार केला तर मग या शरीरापासून, म्हणजे स्थूल शरीर म्हणजे मी नाही, पुन्हा सूक्ष्म शरीर म्हणजे मी नाही, पुन्हा महाकरण शरीर म्हणजे मी नाही, असे विचारधारा आपल्या पुढे तयार कराव्या लागतात. आणि त्या विचारधारा मला माझ्या स्वरूपापर्यंत घेऊन जायला समर्थ ठरतात. म्हणून आपल्याला हा जो सगळा विचार आहे तो करणीय आहे. पुढचा विचार आहे तो जन्माचा आहे. कारण नेहमीच माझ्या जन्माबद्दल मला काही शंका असतात. मग माझा जन्म कसा आहे? तर माझा जन्म माझ्या मागील कर्मांमुळे मला मिळतो. ही भूमिका आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की मागील कर्मांमध्ये मुळे मिळतो या शब्दाचा अर्थ असा आहे की पापपुण्य समान झाली की मनुष्य जन्म मिळतो असं वेदांत शास्त्र सांगतं. मग काय झालं? पापपुण्य समान झाली माझ्या कर्म विग्रहामुळे आणि मग ती पापपुण्य समान झाल्याबरोबर मला मनुष्य जन्म मिळाला. आता पापच जर माझं अधिक असेल तर मग मला अधिकाधिक काय म्हणूया? बत्तर योनी, म्हणजे अत्यंत काय म्हणूया? निकृष्ट दर्जाच्या योनी मला प्राप्त होतात. कधी मग सापाच्या क्रूर माणसं वर्तन करतात आणि मग शेवटी पुढे सापाच्या जन्माला जातात.
आणखीन क्रूरतेचा तो विशाल एक विचार आपल्या पुढे तयार होऊ शकतो. म्हणून माझा जन्म कसा झाला तर तो कर्मविग्रहातून झाला. आणि देवाचा जन्म जो आहे म्हणजे ईश्वराचा जन्म, तो ईश्वराचा जन्म कसा आहे तर तो लीला विग्रह आहे. लीला विग्रह याचा अर्थ ईश्वराच्या ठिकाणी एक भूमिका मांडलेली आहे की अवतार कोणाचा तर सगुण निराकार ईश्वराचा. अवतार ब्रह्माचा नाहीये. मुख्य विचार काय आहे, ब्रह्माला कायम सोहळ्यात ठेवावं लागतं. आणि मग अवतार वगैरे कोणाचा तर त्या सगुण निराकार ईश्वराचा. म्हणून तो काय आहे तो लीलया आपल्या पुढे येतो. मुख्य भूमिका काय आहे तो वास्तवात येतही नाही आणि जातही नाही असंच आहे. कारण विठ्ठलच काय झालं, पुन्हा बोलायची जेव्हा भाषा येते तेव्हा ब्रह्मच ईश्वर झालं, ईश्वरच विठ्ठल झाले आणि असं त्याचं पुढे नाम आलं. मग ते आपले म्हणूया विदर्भातले महाराज आहेत गुलाबराव महाराज, ते म्हणतात भक्ताच्या प्रेमा कारणे ब्रह्मालाही रूप धरणे, जैसे रूप असे नित्य तैसे त्याचे नामही नित्य. म्हणजे मूळ भूमिका काय आहे, ईश्वराला केवळ एक व्यवस्थापनासाठी ती माया नावाची उपाधी लागली, अन्यथा ते सुद्धा ब्रह्मस्वरूपा इतकंच काय आहे एकरूप तत्व आहे. म्हणजे ते आणि ब्रह्म जणू काही वेगळं नाहीच आहे, ही भूमिका आहे. कारण ब्रह्माला आपल्याला सोहळ्यात ठेवावं लागतं. म्हणून लीला विग्रहाचा विचार जेव्हा करायची वेळ येते ते हे परब्रह्म उभे विटेवरी अशी भूमिका मांडायची वेळ येते तेव्हा ते थेट परब्रह्म वैकुंठातनं इथे पंढरपुरात आलं. अशा पद्धतीने ती भाषा बोलली जाते. ती केवळ आपल्या अभ्यासाच्या भूमिका तयार करण्यासाठी असते. माझ्या उपासनेची व्यवस्था लागावी ही भूमिका त्याच्या ठिकाणी असते. आणि ब्रह्म मात्र अज आहे आणि अज शब्दामध्ये अज अमर अशी भूमिका आहे. अज अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो की जे जन्मालाच येत नाही म्हणून त्याला स्थिती नाही, म्हणून त्याचा नाश नाही. म्हणून ब्रह्म कसं आहे अजन्मा सोहमात्मा आनंदघन अजन्मा तो तूची जाण. असं श्री समर्थ मला सांगतायत की तो आत्मा जो आहे ना तो अज आहे आणि तोच मी आहे. म्हणून माझाही जन्म नाहीच ही भूमिका आहे. मग आता हा जन्म दिसतो हा कुठला आहे, हा कर्मविग्रह आहे. आणि हा जन्म काय आहे काल्पनिक आहे, कारण मूळ जग झालेलंच नाही. झालं असेल तर सतासत विलक्षण आहे. काही टर्मिनॉलॉजी इथं बोलल्या जातील त्या पुढे एक्सप्लेनही होतील. मग अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर ब्रह्म कसं आहे अज आहे. मग अज असेल तर काय करायचं, त्या ब्रह्माची उपासना करता येईल काय. मग आता ब्रह्माची उपासना श्रीकृष्ण रूपाने करायची, ब्रह्माची उपासना आपण विठ्ठल रूपाने करायची. अशा पद्धतीने आपल्याला त्या निरुपाधिक ब्रह्माची उपासना या ईश्वराच्या संकल्पनेमुळे लीला विग्रहामुळे तो अवतार घेतो आणि आपल्या उपासनेची सोय लावतो. आणि आपलं चित्त शुद्ध आणि शांत करण्यासाठी ईश्वर केवढा मोठा प्रयत्न करतो हे आपलं आपल्यालाच कळत. तो इतका मला युजफुल आहे, पण त्याची युजफुलता जी आहे ना ती मला कळून घेतली पाहिजे आणि ती मी कॅश केली पाहिजे. म्हणजे तो मला सतत मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो. मी त्याच्या विरुद्ध वागतो म्हणून मला माझ्या स्वरूपाचा म्हणजे ठेवा सापडत नाही. एवढीच भूमिका आहे. मग पुढचा 7वा जो विषय आहे ना तो उपासनेचा विषय. मग काय करायचं, जीवानी काय करायचं, जीवानी उपासना करायची. म्हणून तो काय ठरतो उपासक ठरतो. मग उपासक ठरतो तर मग कोणाची तरी उपासना केली पाहिजे. मग तोच लीला विग्रह असलेला ईश्वर सगुण रूपाने माझ्या पुढे येतो. तो काय करतो, गुरु रूपाने माझ्या पुढे येतो आणि माझ्या उपासनेची व्यवस्था करते. कारण त्याच्या अनुग्रहाशिवाय काहीच घडणं शक्य नाहीये. कारण ईश्वराचा अनुग्रह प्रथम आहे, त्यानंतर मग गुरूंचा अनुग्रह आहे, मग शास्त्र कृपा आहे, मग आत्मकृपा आहे. अशी त्या कृपेचा तो एक ओघ आहे. तो ओघ त्या ईश्वरापासून सुरू होतो. म्हणून मला काय आहे ईश्वराची उपासना करणी आहे. म्हणजे ज्याच्या जीवनात श्री गुरु नाही त्याच्या जीवनात ईश्वराची उपासना ही श्रेष्ठ उपासना आहे. आणि ज्याच्या जीवनात श्री गुरु आहेत त्याच्या जीवनात फक्त तो श्री गुरु आहे तोच त्याचं उपास्य आहे. सद्गुरु श्री रामदास स्वामी आपल्याला काय सांगतात, आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ. त्याचं कारण आमचं सगळं कुलदैवतही तेच, श्री गुरु ही तेच, आमचं सर्वस्व तेच, त्याशिवाय आम्हाला काही मान्य नाही. म्हणजे याचा अर्थ इतर देवदेवता मान्य नाहीत असं नाहीये. आम्ही त्यांची उपासना अत्यंत प्रेमाने करतो. मान्य नाही या शब्दाचा अर्थ आम्ही त्यांनाच जाणून बुधून सतत त्यांचाच विचार करतो, ही भूमिका त्यांना मांडायची. इतर देवदेवतांचा अपमान किंवा इतर देवदेवतांचा विचार तिथे
काहीतरी चुकीच्या पद्धतीने मांडणं ही भूमिका नाहीये. हरिपाठात श्री ज्ञानदेव असंच म्हणतात की शिव हे रामाचा जप करतात आणि राम हे शिवाचा जप करतात. म्हणजे इथे काय आहे, ते देव देवता सुद्धा उपासना करतात, कारण ती उपासना ते करतात म्हणून मला त्यांचा धडा मिळतो आणि मलाही उपासना करणीय आहे. आणि उपासना केली मी शुद्ध मनाने, म्हणजे पुन्हा निष्काम उपासना केली तर माझं अंतःकरण शुद्ध आणि शांत होतं. आणि शांत झालेल्या अंतःकरणामध्ये त्या निरुपाधिक ब्रह्माचा शोध घेण्याची क्षमता तयार होते. म्हणून काय आहे, इकडे उपासक आहे, जीव काय आहे, उपासक आहे, तर ईश्वर अवतार रूपाने उपास्य आहे आणि ब्रह्म मात्र अनुपास्य आहे. निर्गुण ब्रह्माची उपासना करता येत नाही, पण त्याच निर्गुण ब्रह्माला पुन्हा सगुण साकारात आणून त्याची उपासना करता येते. कारण तुझं सगुण म्हणू की निर्गुण तू एकू गोविंदू. म्हणून इथे आपल्याला अभ्यासात थोडीशी सरमिसळ झालेली दिसेल, पण दिसली तरी सुद्धा काय आहे, आपल्या दृष्टीने छानच आहे. म्हणजे तोच ईश्वर काय झाला, सगुण रूपाने माझ्या पुढे आला, तेच ब्रह्म ईश्वर झालं. मग अशा पद्धतीने काय झाले, ते एकमेकांमध्ये बेमालूम मिसळून गेले. मग तसंच मी काय करावं, त्या ईश्वराची उपासना करावी, त्याचा आशीर्वाद घ्यावा. आणि आशीर्वाद घेतला की मला काय कमी आहे, मला माझ्या स्वरूपाकडे जाण्याचा जो विचार आहे तो सहजपणे मला करता येऊ शकतो. ही भूमिका आपल्याला तयार करता येते. आता पुढे येतो नियंत्रणाचा विचार. कारण नियंत्रणाचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी जीव कसा आहे, नियम्य आहे. म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, नियमात वागलं पाहिजे. ज्ञानदेवांची ओवी तेच सांगते की विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. विधींचं पालन कर, सद्गुरूंवर श्रद्धा, संतांवर श्रद्धा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा. निषिद्ध वर्तन करू नकोस, परस्त्री, परधन, परनिंदा, त्यामध्ये उरलेली सगळी निषिद्ध वर्तन आहे ती करू नकोस. मग ही तुला अट कुणी घातली, असा जेव्हा विचार करायची वेळ येते, ती अट मला मात्र ईश्वररूप नियामकाने घातलेली. की तो कसा आहे, नियामक आहे. आणि तो काय करतो, त्याची दृष्टी एकदम विशाल आहे. तो मला प्रत्येक कृतीत पाहत असतो की मी जी कृती करतोय ती मी निष्काम करतोय का सकाम करतोय. तो मला अगदी बारीकपणे धरू शकतो. कुठे जरी थोडा अहंकार माझ्या अंतःकरणात उभा राहिला तर तो माझ्यावर काय करतो, रुसतो. मुख्य मुद्दा काय आहे, रुसतो या शब्दाचा अर्थ तो मला दर्शन देत नाही. म्हणजे हास्य सुहास्य वदनाने त्याचं दर्शन घेणं जे आहे ना, ते सुहास्य वदन त्याचं पाहिजे. तो काय शेवटी म्हणतो, तो सकाम भक्तही मला आवडतो. पण आवडतो म्हणजे कसं, माझ्या श्री गुरूंनी उदाहरण दिलं. आमच्या घरी आले त्यावेळी ते म्हणाले, मग कोणी विचारतं मला, तुम्हाला फोडणीचा भात आवडतो का, आवडतो, नाही असं नाही. पण मला काय आवडतं, म्हणजे त्या ईश्वराला काय आवडतं, तर ईश्वराला काय आवडतं, तर त्याला लाडूच आवडतात. म्हणजे याचा अर्थ त्याला काय आवडतं, विधियुक्त कर्मच त्याला आवडतं. म्हणून तो नियामक आहे. तो माझ्या प्रत्येक कर्माची नोंद ठेवतो. चुकीचं कर्म केलं तर त्याचीही नोंद ठेवतो आणि योग्य कर्म केलं तर त्याचीही नोंद ठेवतो. योग्य कर्माचं फळ पुण्य देतो, अयोग्य कर्माचं फळ मला तो पाप या रूपाने देतो. म्हणजे काहीतरी मला दुःखदायक प्रसंग माझ्या पुढे उभा करतो आणि मग मी त्या ईश्वराला दोष देतो की काय हे पांडुरंगाने माझ्या पुढे आणून ठेवलं. वास्तवात पांडुरंगाने आणून ठेवण्यासाठी मीच तसं काही कर्म केलेलं असतं. ही भूमिका मला कळली पाहिजे. आणि ब्रह्म मात्र कसं आहे, अधिष्ठान आहे. त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं ईश्वर नंतर जीव यांचं सगळं जे काय जीवन आहे ना, ते चाललेलं असतं. म्हणून माझी धडपड सतत कशी असली पाहिजे की त्या ईश्वराच्या आज्ञा पाळून त्या अधिष्ठान रूप ब्रह्माशी एकरूप होण्याचा विचार मी हा केला पाहिजे. या दोघांनाही अधिष्ठान कोण आहे, तर ते ब्रह्म आहे. म्हणजेच ते निरुपाधिक ब्रह्म. उपाधीच्या सापेक्षतेने त्याला आत्मा म्हणतात आणि ब्रह्मांड सापेक्षतेने त्याला ब्रह्म म्हणतात. तुम्ही ब्रह्म म्हणा, नाहीतर आत्मा म्हणा, नाहीतर कुटस्थ म्हणा. सध्या एवढं म्हटलं तरी चालतंय, पण ज्यावेळी स्पेसिफिकली त्यांचे विचार करायची वेळ येते त्यावेळी मात्र आपल्याला तो तसा विचार करणीय आहे. त्यावेळी तो आपण करूयाच. आता गुणांचा विचार येतो. आता गुणांचा विचार जेव्हा येतो त्यावेळी जीव कसा आहे, त्रिगुण सहित आहे. म्हणजे 3 गुणांच्या अधीन आहे, सत्व, रज आणि तम. आता समर्थ म्हणतात सत्वगुणे भगवत भक्ती, रजगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती, पाविजेती प्राणी. सत्वगुणाचा विचार असेल तर माझी भूमिका काय असते, पंचदशीचा अभ्यास करावा. म्हणजे सुख दुःख संबंध रहित
सुखरूपता प्राप्त करण्याच्या दृष्टीने हा सत्वगुण अत्यंत महत्वाचा. रजोगुणामध्ये काय आहे, चंचलता हा त्याचा दोष आहे. रजोगुणामध्ये रजोगुणी व्यक्ती ही एका ठिकाणी बसू शकत नाही, तासभर ती एका ठिकाणी बसून चिंतन करू शकत नाही. या भूमिका आहेत. आपल्याला जेव्हा काही ठिकाणी चिंतन करायचं असतं ना, त्यावेळी आपल्याला अत्यंत काटेकोरपणे तोडून मनाच्या ओढी श्रवणी बैसावे आवडी, अशी भूमिका आपल्याला पार पाडावी लागते. आणि ते चिंतन श्रवण जे आहे ते आपल्याला सतत त्या आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी सांगितलं जाणारं असतं आणि ते करावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी या सत्वाचा जो विचार आहे ना, सत्वगुणाचा, तो आपल्याला अधिक उपयोगाला येतो. रजोगुणामध्ये कर्म करावं लागतं, तसंच सत्वगुणामध्येही कर्म करता येतं. तमोगुणामध्ये नासधूस असते म्हणून ते निंदनीय कर्म ठरतं. म्हणून साधक या दृष्टीने विचार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र जीवाच्या ठिकाणी एकच गुण, तो सत्वगुण. बाकी दोन्ही गुण खालीच असले पाहिजे, ही भूमिका माझ्या श्रीगुरूंनी आमच्या समोर मांडली. आणि ईश्वर कसा आहे, तो शुद्ध सत्व प्रधान. म्हणजे मग तुम्ही म्हणाल की तो त्रिगुणात, आपल्या दत्ताची आरती काय काय आहे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. मग देव सुद्धा त्रिगुणात्मक आहे. पण वास्तवात काय आहे, देव त्रिगुणात्मक आहे या शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव जन्माला सृष्टी घालतो, नंतर हा सांभाळतो, म्हणून सत्व रज, आणि पुन्हा शंकर महाराज हे नाश करतात म्हणून ते तमोगुणाचं प्रतिनिधित्व करतात. पण तीनही गुण त्यांच्या स्वाधीन आहेत म्हणून ते कसे आहेत, तर ते शुद्ध सत्व आहे. म्हणजे तीनही गुणांचं म्हणूया जे दुष्परिणाम जे आहेत जे आपल्यावर चालतात ते त्यांच्यावर अजिबात चालत. तुम्ही म्हणाल सत्वाचा काही दुष्परिणाम आहे काय? हो, माझ्यासारखा श्रेष्ठ अभ्यास करणारा कोणी नाही, हा सत्वाचा श्रेष्ठ दुष्परिणाम आहे. आणि त्यामुळे माझ्यासारखा शुद्ध सत्वगुणी वागणाराच कोणी नाही, अशी भूमिका अंतःकरणात तयार होते. आणि मग ते त्रिगुणातीत असलेलं जे ब्रह्म आहे, म्हणजे निर्गुण ब्रह्म, तीनही गुणांचा त्याच्या ठिकाणी अजिबात समावेश नाही, अशा निर्गुण ब्रह्माचा मला अनुभव येण्याची व्यवस्थाच तयार होत नाही. म्हणून सत्वगुणाच्या पलीकडे जाऊन मला त्या निर्गुण ब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे. मग काय करायचं, अशी भूमिका आपल्या पुढे येते. त्यावेळी त्रिगुणांच्या साह्याने म्हणजे पुन्हा सत्वाच्या साह्याने अभ्यास करायचा. आणि मग बुद्धिवृत्तीला काय करायचं, शांत करायचं. आणि बुद्धिवृत्ती शांत झाली की तोच चिदाभास आपल्याला जीवाची व्याख्या येईल तेव्हा सांगण्यात येईल. तोच चिदाभास त्या स्वरूपाशी एकरूप होतो आणि मग तो काय म्हणतो, म्हणे तत्वते. ही भूमिका आहे आपली अभ्यासाची. म्हणून इथे गुणांचा विचार जेव्हा करायची वेळ येते तर 3 गुणांच्या स्वाधीन जीव आहे, नंतर ईश्वराच्या स्वाधीन हे 3 गुण आहेत. आणि निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गुणांचा विषयच नाही, ते निर्गुण तत्व मी आहे इथपर्यंत मला अभ्यास करायचा आहे. आणि निर्गुण तत्व मी आहे इथपर्यंत अभ्यास करायचा असेल तर ते गुणांचे चालणारे सगळे खेळ आहेत ना, ते मला हळूहळू शांत करायला शिकलं पाहिजे. आणि ते गुण बाधितानुवृत्तीने माझ्या अंतःकरणात राहिले पाहिजेत, अशी भूमिका आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे. कारण या गुणांच्या रूपाने आपल्याला काही सुखदुःखांची प्राप्ती होते. त्याचं कारणच आहे की या गुणांमुळे काय होऊन जातं, लक्षात आलं का, की मुख्य एक सामान्य आणि विशेष भूमिका ही आपल्या अंतःकरणात तयार. वास्तवात मी सामान्य रूपाने जीवन जगलो ना तर मला कशाचा त्रास नाही, मला सुखही होत नाही दुःखही होत नाही. पण जेव्हा मी विशेष करतो तेव्हा मात्र काय होऊन जातं, खूप काही सुख होतं आणि दुःख होतं. माझं पुण्यात 1000 स्क्वेअर फुटाचं घर आहे, तुम्हाला काय वाटलं, अशी भूमिका मी मांडायला लागतो. आणि मग कोणी 1500 स्क्वेअर फुटाचा आला तर माझं दुःख त्याच्या पुढे प्रगट होतं. आणि कोणी 500-600 स्क्वेअर फुटाचा आला तर पुन्हा काय मी म्हणतो, त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ. मग हे सगळे गुणांचे खेळ आहेत. म्हणून आपल्याला विशेषत्वातलं जीवन जगायचं नाहीये, ते सामान्यत्वाने असलेलं जीवन जगायचंय. आणि सामान्यत्वाने असलेलं जीवन जे ना ते बाधित गुणांचं जीवन. गुण बाधित झाले पाहिजेत, म्हणजे त्या गुणांचा त्रास मला अजिबात झाला नाही पाहिजे. आणि त्रास या शब्दाचा अर्थ काय आहे, श्रेष्ठत्वाचाही त्रास आहे आणि कनिष्ठत्वाचाही त्रास आहे. म्हणजे हे दोन्हीही कॉम्प्लेक्स माझ्या अंतःकरणात तयार न होणं, ही भूमिका आपल्याला करावी लागते तयार. म्हणून इथे त्रिगुणातीत आपल्याला व्हायचंय असा विचार सतत केला पाहिजे. पुढे एक जो विचार आहे तो सुखाच्या संदर्भातला विचार, की नक्की त्या सुखाची सापेक्ष तपशीलता आहे, ती तपशील काय आहे. तर जीव कसा आहे, कधी सुखी होतो कधी दुःखी होतो, कारण तो मायेच्या स्वाधीन आहे. कारण कर्मविग्रह असल्यामुळे पापपुण्याने बनलेलं त्याचं शरीर आहे.
आता जेव्हा पुण्यात्मक प्रसंग घडतो त्यावेळी अनुकूलता ही तयार होते आणि अनुकूलता तयार झाली ना की मग मला सुख होतं. मग तेच एखादं मी पाप पूर्वी केलेलं असतं त्याचं फळ मला मिळतं. मग ते फळ मिळाल्यानंतर प्रतिकूलता तयार होते आणि मी दुःखी होतो. म्हणजे वास्तवात मी सुखरूप असताना, मूळ मुद्दा काय आहे, वास्तवात मी सुखरूप असताना मी सुखी दुःखी होतो, ही केवळ अज्ञानातनं घडलेली गोष्ट आहे. ही भूमिका आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की जीव कसा आहे, सुख दुःख संबंध रहित सुखरूप आहे. तो जीव सुखरूप होण्यासाठी त्याला मात्र अज्ञान निवृत्त करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. एवढी भूमिका मात्र इथे करणीय आहे. आणि इथे मात्र ईश्वराला काय केलंय, साक्षी केलंय. या शब्दाचा अर्थ तो त्याला त्याच्या त्याच्या कर्माची फळं देतो, या अर्थाने साक्षीत्व आहे, लक्षात घ्या. नाहीतर साक्षी हा शब्द खरं कोणाला लागला गेलेला आहे, तर तो आत्मस्वरूपाला लागला गेलेला आहे. अंतःकरण उपहित चैतन्याला साक्षी चैतन्य असे म्हणतात, अशी ती व्याख्या आहे. अशा पद्धतीने तो विचार आहे. म्हणून इथे साक्षी शब्दाचा अर्थ काय आहे, तो ह्या जगातील प्रत्येक लोकांवर, म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक प्राणीमात्रावर तो लक्ष ठेवून असतो साक्षी रूपाने. म्हणजे तो कोणालाही काय करत नाही. पुन्हा निघृण नैघृण्य असा त्याच्यावर एक आरोप केला जातो की तो कसा आहे, की तो कर्माची फळं देताना काहींना छान देतो आणि काहींना वाईट देतो. वास्तवात तो तसा नाही, तो सापेक्षित नाही, तो साक्षीत्व करतो, सगळ्यांच्या सुखदुःखांचा हिशोब ठेवतो आणि त्याला त्याच्या त्याच्या पद्धतीने तो त्याची फळं देतो. पण आत्मतत्व कसं आहे, सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारिखा. आणि मी त्या पांडुरंगाचा अंश. कारण शेवटी काय आहे, अंशांशी भाव संबंध कोणामध्ये आहे, त्या सगुण निराकार ईश्वरामध्ये आहे. मग त्या पांडुरंगाचा अंश आणि मी दुःखी, हा विचार मला मात्र शिवता कामा नये. कारण मी कसा आहे, त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप असलेला एक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मी ब्रह्मच आहे अशी भूमिका जर माझी तयार झाली तर मी कसा आहे, सुखरूप आहे. म्हणून मला पांडुरंगासारखं कायमचं सुखात राहायचंय. आणि कायमचं सुखात राहायचंय या शब्दाचा अर्थ सुखरूप होऊन मी सुखमय जीवन जगायचंय, ही भूमिका आपल्या पुढे येते. आता इथे पुढे जो 16वा विचार आहे ना, तो शरीर या दृष्टीने केलाय की पिंडाचे 3 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. ब्रह्मांडाचे 3 देह आहेत, फक्त ते समष्टी आणि व्यष्टी या रूपाने आहेत. त्याला पुन्हा अव्याकृत वगैरे ही ती नावं वगैरे आहेत, तो तपशिलाचा भाग आहे. पण प्रश्न कुठे आहे, आत्मा अशरीरी आहे आणि तो आत्मा मी आहे. म्हणून मी सुद्धा अशरीरी आहे. मग या पिंडाने जो अभ्यास करायचा ना, तो महत्वाचा आहे. ईश्वराचं जे आहे ना ते आहे तसं, ते होकारात आपण स्वीकारायचं आणि त्याचा काही फायदा घेता आला तर तो घ्यायचा. पण साधन कोण करणार आहे, साधन तर मीच करणार आहे. मग पिंड रूपात असलेला, म्हणजे व्यष्टी सापेक्षतेने असलेला 3 देहाचा म्हणूया अभिमानी, त्याला काय म्हणतात, शरीराच्या दृष्टीने केला गेलेला विचार आहे. मग जीवाच्या ठिकाणी स्थूल शरीर आहे, हे मला डोळ्यांना दिसून कळतं, ते स्थूल शरीर. पुन्हा ते येतं आणि जातं, उपजेते नासे, म्हणजे ते कसं आहे, सद्रूप असणं शक्य नाहीये. असे विचार आपल्याला करायचे. पण याच देहात मात्र या नरदेहाचे संबंध बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. मग तो स्थूल देहाचा निराश केला पाहिजे. तो येतो जातो म्हणून तो मी असणं शक्य नाही. पुन्हा सूक्ष्म देह, मन काय आहे, जागृतीत असतं, पुन्हा झोपेमध्ये नसतं, स्वप्नामध्ये अर्धवट असतं. पण आत्मा मात्र या 3ही अवस्थेमध्ये व्यापून आहे आणि तो आत्मा मी आहे. म्हणून मी कसा आहे, जे असतं कधी नसतं ते मी असणं शक्य नाहीये. म्हणजे ज्याचा अर्थ जे कायम असतं ते मी आहे. मग ते काय आहे, ते आत्मतत्व आहे, ते अशरीरी आहे. त्याचा आणि शरीराचा वास्तवात संबंधच नाही. म्हणून काय करा, त्याच्यामध्ये फारकत करा, चिताचित ग्रंथीचा भेद करा. म्हणून इथे पिंडाचे 3 देह जे आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आता जागृतीमध्ये काय आला, कारण देह अज्ञान, आणि ध्यानामध्ये काय आला, पुन्हा झोप आली. ध्यानामध्ये झोपला की कुठे गेला, कारण देहात गेला. अशा भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत. आणि मग त्याच्याच अपेक्षतेने येणारा ज्ञानाचा एक देह आहे, त्याला महाकारण देह म्हणतात. मग तिथेही जर का अपरिपक्व अवस्था असेल तर त्याचाही अलीकडे विचार होतो. म्हणून त्यालाही सहजता जेव्हा येते तेव्हा मात्र काय होऊन जातं, 3 देहांच्या पलीकडे पुन्हा त्वम अवस्थात्रया तीतहा, तसाच ते काय आहे, त्वम देहत्रया तीतहा.
म्हणजे तो गणपती महाराज जो आहे तो 3 देहांच्या पलीकडे आहे. अशा पद्धतीने आपल्याला या 3 देहांच्या पलीकडे असलेलं तत्व, अगदीच बोलायचं झालं तर 4 देहांच्या पलीकडे असलेलं अपरिपक्व महाकारण देहाचाही निराश आपल्याला व्हावा लागतो. इथपर्यंतचा जो विचार आहे ना तो आपल्याला करावा लागतो. मग जीवाची पुढची सापेक्षता काय आहे ती प्रकृतीच्या निमित्ताने मांडली आहे. मग जीव अष्टधा प्रकृतीचा आहे, 5 महाभूत आणि 3 गुण. आणि पुन्हा ईश्वर कसा आहे, शुद्ध सत्व आहे, कारण त्यांनी शरीर धारणच केलेलं नाही. आणि ब्रह्म कसं आहे, अधिष्ठान आहे. असे हे तपशिलाचे भाग आहेत, पण हे वारंवार आपल्याला पुढे येत राहतील ही त्यातली भूमिका आहे. मग आता विकारांचा विचार काय सांगतो की जीवाच्या ठिकाणी पुन्हा 6 विकार आहेत. अस्ति जायते वर्धते, ते शेवटी कुठपर्यंत म्रियते. म्हणून इथे काय आहे, असतो म्हणून जन्माला येतो, मग वाढतो, मग पुढे बदलतो, मग क्षीण होतो आणि शेवटी मरतो. म्हणजे याचा अर्थ काय, 6 विकार हे जीवाला आहे, पण जन्म मरण हे ईश्वरालाही आहे. म्हणून मला ईश्वर नाही व्हायचंय, कारण सृष्टी निर्माण झाले की त्या ईश्वराचा जन्म आहे. म्हणजे ईश्वरच सृष्टी निर्माण करतो, जन्माला घालतो, म्हणून त्याला जन्म आहे. आणि ज्यावेळी सृष्टीचं कामच संपतं, म्हणजे सृष्टीचा लय होतो, त्यावेळी ईश्वराला काही कामच नाही उरत. म्हणून त्याचं काय आहे, त्याला जन्म मरण अशा पद्धतीने आहे. आपलं जन्म मरण कशामुळे आहे, पुन्हा असे विचार आपल्याला करण्याची गरज आहे. आणि ब्रह्म मात्र कसं आहे, निर्विकार आहे, त्याच्या ठिकाणी एकही विकार नाही, ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या निर्विकारी ब्रह्माशी माझं एकरूपत्व सिद्ध झालं पाहिजे, की जे आता सध्या जणू काही बिघडलेलं आहे, आता जणू काही त्याचा सांधा जोडला गेला पाहिजे. हा या ग्रंथ प्रवेशाचा अभ्यास आहे. मी विवेक केला तर काय होऊन जाईल, मी म्हणजे शरीर नाही अशी भूमिका तयार होईल. आणि मी जर शरीर नसेल तर माझ्या ठिकाणी विकार माझे नाहीत, आणि विकार जर माझे ठरले नाहीत तर मी निर्विकारी ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हायला लागतो, होऊ शकतो. ही त्यातली भूमिका आहे. पुढचा जो विचार आहे शास्त्रातील वर्णन, जीव कसा आहे, अवलक्षणाचा आहे. देहात येतो, देहांच्या वासनांमध्ये तो लडबडतो, म्हणून तिथे अवलक्षण आहे. आणि ब्रह्म कसा, ईश्वर कसा आहे, तटस्थ लक्षणाचा आहे, जे लक्षण कधी असतं कधी नसतं. उदाहरणार्थ सृष्टी जन्माला घालायची वेळ आली की ईश्वर नावाचं तत्व येतं, आणि पुन्हा सृष्टीचा लय झाला की ईश्वर निवृत्त होतो. पण ब्रह्म मात्र कसं आहे, स्वरूप लक्षणाचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्याला काय म्हणायचं, स्वरूप लक्षण. सच्चिदानंद रूपता हे काय आहे, स्वरूप लक्षणाचा विचार आहे. असे हे सगळे विचार आहेत. मग आता सर्वात शेवटचा विचार काय आहे आपल्या अभ्यासाचा, आपली 45 मिनिटं इथे होत आलेली आहेत. तर शेवटचा विचार आहे तो 28वा, ज्ञानाचा उपाय. अहमचे यथार्थ ज्ञान. वास्तवात सतत मी त्या स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण मला मी कोण आहे हे कळत नाही. मग आता काय केलं पाहिजे, अभ्यास करून मी कोण आहे हा शोध घेतला पाहिजे. आणि अहमचं यथार्थ ज्ञान हे आपल्याला इनडायरेक्टली असतं, पण डायरेक्टली करून घ्यायचंय, हा त्यातला एक महत्वाचा विचार आहे. मग ईश्वर कसा आहे शास्त्राने कळतो, म्हणजे शास्त्र सांगतं म्हणून ईश्वराची योजना आहे, किंवा आपल्याला प्रारब्धाचे चटके आपल्याला बरोबर देतो, किंवा सुखाचेही प्रसंग देतो, असाही विचार आहे. आणि ब्रह्म मात्र आपल्याला महावाक्यजन्य ज्ञानाने कळतं, म्हणजे श्री गुरु मला ते तत्व तू आहेस असं सांगतात, आणि मग मी अभ्यास करून ते तत्व मी आहे असं मला कळून घेतो. इथपर्यंत जो अभ्यास आहे तो महावाक्य विवरणानेच आपल्या पुढे तयार होऊ शकतो. म्हणून ग्रंथ प्रवेशामध्ये हे एवढे सगळे मुद्दे सांगितलेले आहेत. त्या उरलेल्या मुद्द्यांचा तुम्ही होमवर्कला अभ्यास करावा, आणि त्यात काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारूही शकता. पण आपले 44 मिनिटं इथे संपलेले आहेत, तर आता इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. 45 मिनिटाच्या सत्रामध्ये सर्व मुद्द्यांना स्पर्श करणं कठीण आहे, परंतु त्यातले महत्वाचे मुद्दे उदयदादांनी अत्यंत सुंदर रीतीने आपल्याला समजावून सांगितलेले आहेत. बाकीचा जो भाग आहे ग्रंथ प्रवेश यामधला, तो सर्व साधकांनी त्याचं वाचन करावं. ज्यांच्याकडे पंचदशी ग्रंथ नाहीये त्यांनी तो ग्रंथ कुठून मागवायचा आहे तो व्हॉट्सअप क्रमांक महेश दादा गद्रे यांचा दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याकडनं मागवू शकता.
अभ्यास वर्ग असल्यामुळे प्रत्ययानी ग्रंथ घेणं अपेक्षित आहे, वाचन करणं अपेक्षित आहे. वाचन केल्यानंतर करत असताना सत्र ऐकल्यानंतर जर काही प्रश्न निर्माण झाले तर ते अवश्य विचारावेत. आपण एक 15 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी ठेवलेली आहेत. जर आजच्या विवेचनावर किंवा आपला जो आजचा ठरलेला अभ्यासक्रम आहे यावर जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि प्रश्न विचारावा. प्रश्न विचारून झाल्यानंतर म्यूट करावं म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकता येईल. नमस्कार. जीवाचे 6 विकार कोणते मला सांगाल का? मला ते नीट ऐकून आले. हो, चालते. ते अस्ति जायते वगैरे हे त्याचं वर्णन आहे. पण आपण त्याचं मराठीकरण असं करू शकतो. असतो म्हणून जन्माला येतो, म्हणून तो वाढतो, म्हणून तो बदलतो, विपरिणीयते, नंतर क्षीण होतो, अपक्षीयते आणि शेवटी मरतो म्हणून म्रियते. अस्ति जायते वर्धते वगैरे असे ते काय 6 विकार आहेत. ते जीवाचे 6 विकार आहेत. पण ते जीवाचे वाच्यार्थाने असलेल्या शरीराच्या जीवाचे धर्म आहेत ते असा विचार करतात. जीवाच्या शरीराचे धर्म अशा अर्थ. त्याला शरीराचेच म्हणल्या जाईल ना, जीवाचे नाही म्हटल्या आता जाणार. हे बघा, शरीर कोणाचं आहे? जीवाचं. मग झालं. आता तेच मग पुन्हा त्याच्यात बायफरेशन आहे. मग वाच्यार्थाने असलेल्या जीवाच्या शरीराचे धर्म असं वाक्य तयार करू शकतो. कारण लक्षार्थाने कुटस्थ रूप असलेल्या मीला शरीरच नाही असं त्यांनी म्हणजे रंगनाथ महाराज परभणीकरांनी असं केलंय. अशरीरी आत्मा आणि सशरीरी जीव असं अशा पद्धतीने त्यांनी हे केलं. ठीक आहे. 23व्या मुद्द्यामध्ये त्यांनी प्राण 10 म्हटलेत. ते 10 प्राण कोणते? पंचप्राण माहिती? हा, ते पंचप्राण आणि त्याचे उपप्राण 5. उपप्राण. ज्ञान, अपान वगैरे ते काय आहे ते. ते तो पुढच्या याच्यात येणार आहे मुद्दा तत्वविवेकामध्ये. तो तपशिलाचा भाग आहे. यात काही भाग उपप्राण पण धरायचे. उपप्राण पण त्याच्यातच धरायचे. उपप्राण त्याच्यातच धरायचे. प्राणांचं कार्य काय आहे असा विचार करायचा. त्याचं कार्य आहे ते ऊर्जा देणं. म्हणजे प्रत्येक कृती मागे ऊर्जा कोणाची आहे? प्राणाची ऊर्जा आहे. बस असा विचार केला तर आपले प्राण सुदृढ राहण्यासाठी कमी खाल्लं पाहिजे, अभ्यास जास्त केला पाहिजे, शरीर चांगलं ठेवलं पाहिजे असे विचार करायचे त्याचे. म्हणजे नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही म्हणालात की आपल्यावर त्रिगुणाचे परिणाम जाणवतात. पण ईश्वर हा शुद्ध सत्वगुणी आहे. पण ईश्वराचं सत्व गुणांनी तो म्हणजे सगळं जग तयार करतो. रजगुणांनी जग तयार करतो, तमोगुणाने संहार करतो आणि सांभाळतो. रजगुणाने सांभाळतो, तमोगुणात त्याचा नाश करतो, संहार करतो. तर मग हे त्याचं शुद्ध त्याचं हे असते, हेतू शुद्ध असतो म्हणून शुद्ध सत्वगुणी असतो असं काही आहे का? हेतू तर शुद्ध आहे, हेतू तर शुद्ध आहे, यात वाद नाही. पण माया त्याच्या स्वाधीन आहे. माया ही त्याची उपाधी आहे म्हणजे ईश्वराची. तर ती माया त्याच्या स्वाधीन आहे आणि जीव मात्र त्या मायेच्या स्वाधीन होतो म्हणून तो थोडासा डाऊनफॉलला जातो. म्हणजे तो निकृष्ट दर्जाचा मानला जातो बोलायला गेलं तर. म्हणजे अशा अर्थाने त्याच्या. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. थोडस मला आत्ताचा विषय चालू आहे पण मला एक पडलेला प्रश्न आहे तो मी विचारते की सुषुप्ती स्वप्नामध्ये घडलेल्या घटना आपण मिथ्या म्हणतो त्याला. मिथ्या म्हणतो, त्या मिथ्या असतात. मग स्वप्न दृष्टांत खरा मानून त्याप्रमाणे कृती हे कसं काय? काय असतं माहितीये का, काही स्वप्नांना अर्थ असतो आणि काही स्वप्नांना अजिबात अर्थ नसतो. त्याच्या अटी आहेत की ते स्वप्न ब्राह्ममुहूर्तावर पडलेलं असलं पाहिजे 3:30 ते 4. पुन्हा ते जसं असायचं तसं ते मला आठवलं पाहिजे वगैरे. तर त्याचे काही एक संबंध जोडता येतात. पण आता अभ्यासामध्ये तसा तो काही विषय नाहीये. अभ्यासामध्ये नाही. अभ्यासामधला विषय काय आहे की अंतःकरण वृत्ती म्हणजे जी आहे
ती जागृतीमध्ये आपल्याला स्पष्टपणे कळते, स्वप्नामध्ये अर्धवटपणे कळते, आणि झोपेमध्ये मात्र ती दुसऱ्या दिवशी आपल्याला कळते की मी फार छान झोपलेला असतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ही अंतःकरण वृत्ती कशी आहे, कधी आहे आणि कधी नाही, हे तिचं स्वरूप आहे. तर आत्म नावाचं जे तत्व आहे ते मात्र तीनही काळी, म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये आहे. हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे, असा विचार करूया. त्यामुळे स्वप्नांचे अर्थ काढत बसू नका, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि पुढे आपलं जीवन, नाममय जीवन पुढे जगायचं. अगदी बरोबर. फिकीर नाही करायची त्याची. हो. कारण जे घडणार आहे ते कशा संदर्भात आहे, ते वाच्यार्थाने असलेल्या जीवाच्या संदर्भात आहे, लक्षार्थाने असलेल्या मीच्या संदर्भात नाही. त्यामुळे त्याचा पॉझिटिव्हली विचार करायचा. संकट आलेलं असेल तर प्रयत्नपूर्वक ते बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा, आणि मग पुन्हा सुखदुःखे समेकृत्व, यश आणि अपयश या दोघांना साम्य दृष्टीने बघतो, अशी भूमिका दुसऱ्या अध्यायामध्ये मांडलेली आहे. तो कोण असतो? तो स्थितप्रज्ञ असतो, अशी भूमिका मांडलेली. हो, अर्थात ही माझी तेवढं आपली हेच नाहीये, म्हणजे काय म्हणतात आपण तेवढे सक्षम नाहीये. मला हा प्रश्न कधी पडला जेव्हा समर्थांना स्वप्न दृष्टांत झालं की अंगापूरच्या डोहामध्ये रामाची हो, हो. मूर्ती आहे, आणि तो स्वप्न दृष्टांत घेऊन ते गेले आणि ती मूर्ती त्यांना मिळाली आणि ते घेऊन आले. अर्थात ते समर्थ होते. हो. मग ते काही वेळा स्वप्नांना अर्थ असतो हो. अशा पद्धतीने, हो. पण ते कसं, ते स्वप्न समर्थांना पडलं. आता मला इतकी स्वप्न पडतात पण त्याचे काही जमतच नाही गणित. असा तो विषय असतो. जय जय रघुवीर समर्थ. उदय दादा नमस्कार दादा. संदीप दादा, तुम्हाला हा नमस्कार दादा. तुमचा हा आवाज नीट येतो. हा आता नीट येतो. आवाज येतोय का माझा? Yes. हा आता येतोय का? हा बोला. हो. हॅलो, आता येतोय का? हा, तर ईश्वराला शुद्ध सत्वगुणी आपण म्हटलंय तसं, तर मग जीवामध्ये असलेल्या उरलेल्या 2 गुणांचं अधिष्ठान कसं, म्हणजे ईश्वरापासूनच ते यायला पाहिजे, तर मग ते कसं ईश्वराची त्याची व्यवस्था केलेली म्हणजे आहे? तुम्हाला उरलेल्या 2 गुणांची जीवात जे रजोगुण आणि तमोगुण आहेत, मग ते कुठून येतात? जर ईश्वर शुद्ध सत्वगुणीच आहे, त्याच्यामध्ये इतर आता 2 कसं गुण आहे, नाहीच आहेत, तर मग जीवात कुठून आले? आता मूळ मुद्दा काय आहे की ज्यावेळी सृष्टी निर्माण करतो ना तो ईश्वर, त्यावेळी ती सत्वातनं सृष्टी निर्माण होते, असं बोललं गेलेलं आहे. हॅलो, ऐकू येतंय? हा. आणि ज्यावेळी संभाळ केला जातो, तर संभाळ करणारा गुण कोणता आहे? तर तो रजोगुण आहे. पण ईश्वराचं जे संभाळणं जे आहे, किंवा ईश्वराचं निर्माण करणं आहे, किंवा ईश्वराचं नाश करणं जे आहे, तर ते जे काय संभाळणं, नाश करणं आहे, यामध्ये तो लिप्त नाहीये. म्हणजे तिथं कोणाचा हे नाहीये, तो काय म्हणतात त्याला, कोणाला झुकत माप दिलं आणि कोणाला कमी झुकत माप दिलं असं नाहीये. तो साक्षीत्व करतो प्रेमाने सर्वांच्या, जे काय आहेत गुणधर्मांचे, वागण्याचे, त्यांचे सगळे तसे तसे त्यांना परतफेड करतो. हा, अशा अर्थाने म्हणजे तो गुण आहेत त्याच्या ठिकाणी हे 3, पण त्याच्या स्वाधीन आहेत, आणि माझ्या ठिकाणी गुण आहेत पण मी गुणांच्या स्वाधीन आहे. हा माझा दोष आहे, म्हणून मला त्या गुणांचं स्वाधीनत्व काढायचं, हा त्यातला भाग आहे. अच्छा. मला ईश्वर नाही होता येणार, पण 3 गुणांच्या परे असलेलं ब्रह्मतत्व मला समजून घेण्यासाठी मात्र सत्वाचा जास्त उपयोग होईल. हा त्यातल्या भूमिकेचा विचार. ओके. ठीक आहे, धन्यवाद. उदय दादा नमस्कार. अरे बापरे. बोला. मला हे विचारायचं होतं की आपण आता म्हणालात की पाप आणि पुण्य समान असले तर मनुष्य जन्म मिळतो. हो, असं वेदांनी सांगितलंय. हा, तर मग सगळे मनुष्य प्राणी जे आहेत त्यांचे पाप आणि पुण्य समसमान आहेत म्हणजे जन्मातले. हो. तर एकीकडे आपण असं म्हणतो, आणि दुसरीकडे असं आहे की काही लोकांनाच अध्यात्माची, परमार्थाची आवड आहे. हो. तर म्हणतो आपण की बहुत सुकृताची जोडी म्हणून आवडी. तर मग याच्यामध्ये पुण्याचं प्रमाण जास्त होतं असं वाटण्याची शक्यता आहे, म्हणून मी प्रश्न विचारला की असं का, दोन्ही याच्यात विरोधाभास वाटला? नाही, तसा विचार नाहीये. कसं आहे की मूळ मुद्दा काय आहे की जन्म कसा झाला, अशी जेव्हा भूमिका मांडायची वेळ येते, त्यावेळी वेदांत शास्त्र असं सांगतंय की पापपुण्य समसमान झाली की
मनुष्य जन्म मिळतो अशा रीती. आणि मग ते काय असतं, पुण्याचं फळ एक सुख आपल्या पुढे येतं. म्हणजे कधीतरी मी पूर्वी कुठेतरी विठ्ठलाच्या देवळात गेलेलो असेल किंवा काहीतरी, तर त्या निमित्ताने मग विठ्ठल मला काय करतो, त्या विठ्ठलाच्या देवळात जाण्याच्या निमित्ताने मला आठवण करून देतो. आणि आठवण करून देतो आणि मग क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये त्या आठवणीला जपण्याचं काम मी थोडंसं करतो आणि त्यातून मग ह्या परमार्थाचा अभ्यास पुढे जातो. आता ते तिथंच सोडून दिलं तर पुन्हा रजोगुणी व्यक्तिमत्व माझ्याकडनं वागलं जातं आणि मग त्यातून पुन्हा मी पापपुण्य जमा करतो आणि मग पुन्हा मी परत परत जन्माला येत राहतो. हा त्यातला दोष आहे आपल्याला. म्हणून अभ्यास करण्याचा विचार आता या जन्मात मिळालाय ना, तर आता तो हा शेवटचा जन्म म्हणून अभ्यास करायचा, अशी भूमिका तयार करायची. म्हणजे माझे गुरु आम्हाला दोघांना म्हणाले होते, आता इथं शेवटचा जन्म म्हणूनच अभ्यास कर, परत यायचं नाही म्हणे इथं रडायला. अशा पद्धतीने ते बोलले. तेवढा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे क्रियमाणाच्या याच्यामुळे आपण जास्त इकडे ओढलं जातो का? हा, ओढलं जातो. कारण क्रियमाणात मला काय करायचं आणि काय नाही करायचं याचा निर्णय घेण्याची एक क्षमता तयार होते. नाही म्हणलं तरी थोडं एक मोहरीच्या दाण्या एवढं का होईना मला स्वातंत्र्य आहे ना, त्या मोहरीच्या दाण्याच्या स्वातंत्र्यात मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग मी 10 पावलं पुढे टाकली की तो ईश्वर मला साथ द्यायला लागतो आणि मग तो माझ्या परिपूर्तीसाठी तोच मात्र सर्व सूत्र हलवतो, अशी भूमिका तयार होते. म्हणजे मी असं म्हणतो की अरे, मी ह्या ग्रंथाचा अभ्यास करायची एक माझ्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली आणि माझ्या पुढे सगळं काही एखादं भरलेलं ताट वाढल्यासारखं येऊन बसतं. आता या सगळ्या योजना त्याच्या असतात, तो त्या करतो. पण थोडं आपल्याला 1-2 पावलं पुढे सरकावं लागतं त्याच्यात. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. दादा 2 मिनिटं आहे. मी श्याम देशपांडे बोलतोय पुण्यातनं. हा, बोला. जो एक मला हा फार छळणारा विचार आहे बर. की आत्ताचा जन्म हा मागच्या जन्माचं फलित, हा. तो मागचा जन्म त्याच्या मागच्या जन्माचा, अशी जी साखळी आहे, हा. तर पहिल्या जन्माचं कारण काय आहे मग माझ्या? ते असा हा प्रश्न विचारसागर मध्ये पण विचारलेला आहे. पण त्यांनी त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की राहडगाडगं जोडलं जातं, आलं का लक्षात? आणि जोडलं गेल्यानंतर ते फिरायला लागतं. मग फिरल्यानंतर पहिलं राहडगाडगं कोणतं हे काही सांगता येत नाही. म्हणजे जेव्हा मायेचा विचार बोलायची वेळ येते त्यावेळी काय येतं, त्याला मग एक माग शब्द लागतो, तो अनादी. आलं का लक्षात? हो. हा, अनादी शब्द लागतो. मग आता अनादी शब्द जो आहे तर तो शब्द लावताना मग माया अनादी आहे. मग अनादी आहे म्हणजे कशी अनादी आहे? आता ती प्रवाह रूपाने अनादी आहे. म्हणजे या शब्दाचा अर्थ काय की नदीचं पाणी वाहत असतं, यातलं पहिलं पाणी कोणतं असं काही सांगता येत नाही वेगळं. आलं का लक्षात? मूळ सिद्धांत काय आहे? जगच झालेलं नाही. हो, तेच म्हणजे अगाजे झाल्याशी नाही त्याची वार्ता पुससी काय, एवढं तोच विचार म्हणजे. हा. पण आता काय झालंय म्हणतो ना, तर ते कसं झालं तर अनिर्वचनीय उत्पन्न झालं. म्हणजे केव्हा उत्पन्न झालं तर तू जेव्हा कल्पना केली तेव्हाच ते निर्माण झालं, असं ते सांगतात. आणि स्वरूप मात्र कसं आहे, म्हणजे ब्रह्म ते स्वरूपे करून अनादी आहे. म्हणून त्याचा जन्म नाही, म्हणून त्याला स्थिती नाही, म्हणून त्याचा अंत नाही. अशा रीतीने एक स्वरूपे करून अनादी आणि एक प्रवाह रूपाने अनादी, म्हणजे अनिर्वचनीय रूपाने, अशी ती भूमिका मांडली जाते. म्हणजे माझं आत्ताचं असणं किंवा माझं पहिलं जीव म्हणून असणं हे सगळं कल्पित आहे. कल्पित आहे. तुम्ही आता आहात ते स्वरूपानेच आहात, हाच त्याचा विषय आहे. फक्त एवढंच की मला कळलेलं नाही ते मला समजून घ्यायचं. हो. बस एवढ्या अभ्यासात तेच कळणार आहे मला, बाकी काही कळणार नाही. धन्यवाद. मनापासून आभार. धन्यवाद. पुढील काही कालावधीसाठी आपला व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुला करण्यात येईल. या व्यतिरिक्त जर काही प्रश्न साधकांना असतील तर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील प्रश्न विचारू शकता आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या या सर्व प्रश्नांचं एकत्रीकरण करून आचार्यांना पाठवले जातील आणि एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपले आचार्य या प्रश्नांना उत्तर देतील. आजच्या सत्राची वेळ संपत आलेली आहे.
पुढील सत्राची तारीख लवकरच आपल्या समूहावर कळवण्यात येईल आणि या अभ्यासक्रम मात्र प्रकरण क्रमांक 1 तत्वविवेक श्लोक क्रमांक 1 ते 22 या श्लोकांचं आपण वाचन करून यायचं आहे आणि या श्लोकांवर आधारित विवेचन पुढच्या सत्रामध्ये होईल. आज आपण इथे थांबू. संदीप शेवटची प्रार्थना घेतो. आदि पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने उनलया संमोह जो वाढला अज्ञानांध जनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ.